नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यासाठी खास आपण ही मोत्याची महादेवाची पिंड कशी बनवायची हे बघणार आहोत। तर ही पिंड बनवायला थोडीशी किचकट आहे, पण तरीही आज मी सोप्यात सोप्या पद्धतीने ही पिंड कशी बनवायची हे दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ मुळीच चुकवू नका, अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हालाही ही महादेवाची पिंड अगदी छान प्रकारे बनवता येईल। चला तर आता आपण सुरुवात करूया। ही महादेवाची पिंड बनवण्यासाठी इथे मी 5 नंबरचे काळे मोती, त्यानंतर हे मॅट गोल्डन फिनिशिंगचे मोती आणि फक्त 4च लाल मोती आपल्याला इथे महादेवाला टिळा लावण्यासाठी हे 4च फक्त लाल मोती लागणार आहेत। सगळे मोती आपण 5 नंबर मोत्यात घेतलेले आहे। इथे मी याच्यासाठी 50 नंबरचा धागा घेत आहे, कारण आपल्याला ही व्यवस्थित अशी उभी करायची आहे पिंड, त्यामुळे धागा जास्तीत जास्त जाड असला पाहिजे, म्हणून मी इथे 50 नंबरचा धागा घेतलेला आहे। 6 नंबरची सुई आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी। आता इथे सुईमध्ये मी धागा घालून घेतलेला आहे आणि धागाच्या शेवटी इथे 2 गाठ मारून घेतलेले आहे। आता आपल्याला सुरुवातीला धाग्यामध्ये 4 काळे मणी घालून घ्यायचे आहेत। 3 4 काळे मणी इथे मी घालून घेतलेले आहेत। आता जो पहिला काळा मणी आपण इथे घातलेला आहे, या काळ्या मण्यामधनं उलट दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे, म्हणजे इथे आपला एक राऊंड तयार झाला। यानंतर परत पुढच्या काळ्या मण्यामधनं सुई बाहेर काढून घ्यायची, म्हणजे हा जो आपला राऊंड आहे हा घट्ट बसेल। 1-2 वेळेला ही जी सुई आहे ही प्रत्येक मोत्यातनं फक्त मी फिरवून घेतलेली आहे। आता बघा, पुढच्या स्टेपमध्ये 3 काळे मणी घालायचे आहेत धाग्यामध्ये, 1 2 आणि 3, आणि त्याच काळ्या मण्यातनं ज्याच्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्या काळ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता ही जी काळ्या मण्यांची ही जी पट्टी आहे ही तुम्हाला 9 राउंड्स, म्हणजे 1-2 राउंड मी तयार करून घेतलेले आहेत, तर तुम्हाला असे हे 9 राउंड्स तयार करून घ्यायचे आहे। मग आपण पुढची स्टेप पाहूयात। आता मी ही 9 राउंड्सची पट्टी तयार करून घेतलेली आहे। आता आपल्याला ही जी सेकंड लाईन आहे ही सेकंड लाईन करायची आहे। सेकंड लाईन करताना बघा, आता मी या वरच्या काळ्या मण्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे। धाग्यामध्ये आता आपल्याला 2 ब्लॅक आणि 1 रेड असे 3 मणी घालून घ्यायचे आहेत। 2 ब्लॅक आणि 1 रेड असे 3 मणी मी घालून घेतलेले आहे आणि ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत अशा प्रकारे। आता परत आपल्याला ह्या काळ्या मण्यातनं सुई आधी बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर हा जो इथला काळा मणी आहे या मण्यातनं सुद्धा सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि मग आपण ह्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊया। अशी टोटल आपण 5 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता इथे परत धाग्यामध्ये 1 लाल मोती आणि 1 काळा मोती घालून घ्यायचा आहे, 1 लाल आणि 1 काळा, आणि आता ह्या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता ही जी दुसरी लाईन आहे याच्यामध्ये तुम्हाला हे मी 2 वेगवेगळे तुम्हाला दाखवलेले आहे। यानंतर याच्या खाली जे असणार आहेत हे सगळे काळ्या रंगाचे राउंड्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजे टोटल हे खालीचे 7 काळ्या रंगाचे राउंड आणि हे 2 वेगळे राउंड। ओके, आता हे राउंड तुम्ही नंतर बनवून घ्या। यानंतर पुढची स्टेपमध्ये पण पुढच्या लाईनमध्ये पण काय करायचं मी ते दाखवून देते। पुढची लाईन म्हणजे ही पहिली लाईन आपली झाली, मग ही दुसरी लाईन मी तुम्हाला सांगितली। आता आपण तिसरी लाईन बघूया। तिसऱ्या लाईनमध्ये ह्या काळ्या मोत्यामधनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे। आता इथे धाग्यामध्ये आपल्याला 1 लाल मोती, 1 काळा मोती आणि परत 1 लाल मोती असे 3 मोती घालून घ्यायचे आहेत। एक इंग्लिशमध्ये पण सांगते, म्हणजे हिंदी सबस्क्रायबर्सला पण कळेल। 1 रेड, 1 ब्लॅक, 1 रेड असे 3 मणी आपण घालून घेतलेले आहेत आणि मग ह्या
ब्लॅक आणि पुढच्या ब्लॅक अशा 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर धाग्यामध्ये आपल्याला 2 ब्लॅक कलरचे मणी घालायचे आहेत। 2 ब्लॅक कलरचे मणी आपल्याला घालायचे आहेत आणि या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता हे बघा, याच्या खाली पण पूर्ण ब्लॅक राऊंड असणार आहे, याच्या खाली पण पूर्ण ब्लॅक राऊंड असणार आहे। तर आपली ही तिसरी लाईन झाली। तर आपल्याला या 9 बाय 9 असा हा चौकोन तयार करायचा आहे। त्या चौकोनामध्ये इथे हा पहिला राऊंड पूर्ण ब्लॅकचे 9 राऊंड्स, यानंतर इथे हे जे मी तुम्हाला दुसरा आणि तिसरा हे शिकवलं हे, यानंतर याच्या खाली पण पूर्ण ब्लॅकचे राऊंड, इथे पण पूर्ण ब्लॅकचे राऊंड आणि याच्या पुढचे पण सगळे जे 4 राऊंड आपले असणार आहेत ते पूर्ण ब्लॅकचेच असणार आहेत। तर आता मी इथे केल्याप्रमाणे हे बघा, पहिला पूर्ण ब्लॅकचा राऊंड, दुसरा सांगितल्याप्रमाणे याच्या खाली पूर्ण ब्लॅक राऊंड आणि नंतर 1 2 3 4 5 6 म्हणजे टोटल 9 आणि इकडे पण 9, 1 2 3 4 5 6 7 8 9, 1 2 3 4 5 6 7 8 9 असा 9 बाय 9चा तुम्ही चौकोन बनवून घ्या। मग आपण पुढची स्टेप बघूयात। आता बघा, इथे हे जे आपण गंध जो इथे लाल मण्यांनी केलेला आहे, तर आता ही बाजू आणि ही बाजू ही आपल्याला दोन्ही बाजू ज्या आहेत या ब्लॅक मोत्यांनी जॉईंट करून घ्यायचे आहेत। मग मी काय केलेलं आहे की हा जो सगळ्यात पहिला राऊंड मधला हा जो कॉर्नरचा ब्लॅक कलरचा मोती आहे यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे। धाग्यामध्ये आता मी एक ब्लॅक कलरचा मोती परत घालून घेते आणि इकडे असं करायचं आहे आपल्याला। आणि ह्या लाईन मधला हा जो इकडचा ब्लॅक कलरचा मणी आहे, राऊंड मधला हा जो इकडचा, ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। आता इथे परत एक ब्लॅक कलरचा मोती आपल्याला घ्यायचा आहे, हे बघा अशा प्रकारे। आणि मग या मण्यातनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे, हे बघा अशा प्रकारे आपलं हे जॉईंट होणार आहे। तर आता हे टाईट व्हावं यासाठी मी काय करते की परत एकदा ह्या सगळ्या मण्यांमधनं सुई मी बाहेर काढून घेते। तो जो 4 मण्यांचा नवीन राऊंड तयार झालेला आहे त्या सगळ्या 4ही मण्यांमधनं परत एकदा सुई आपण बाहेर काढून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित हे घट्ट बसेल, वीण आपली घट्ट होईल। आता पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला फक्त एक एकच मणी ऍड करत जायचा आहे। आता हे बघा, हा जो खालचा मणी आहे हा मणी, ह्या मण्यामधनं खालच्या दिशेने सुई मी बाहेर काढून घेते अशा प्रकारे। आणि आता इथे धाग्यामध्ये फक्त आपल्याला एकच काळा मणी घालायचा आहे, एकच मणी घातलेला आहे। यानंतर हा जो इथला मणी आहे ह्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे। हे बघा, हा दुसरा राऊंड पण इथे पूर्ण झालेला आहे। आता परत ह्या मण्यातनं सुई बाहेर काढत काढत आपल्याला खालच्या राऊंड पर्यंत जायचं आहे आणि खाली सुद्धा आपल्याला असाच राऊंड तयार करून हे जॉईंट करत करत जायचं आहे। आता परत ह्या खालच्या राऊंड मधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि आता इथे पण एक ब्लॅक मणी घालून इथे जॉईंट करायचं आहे। अशाच प्रकारे हे संपूर्ण तुम्हाला जॉईंट करून घ्यायचं आहे। हे सगळे आपले 9 राऊंड्स येतील परत। आता अशा प्रकारे आपण हे दोनही जे हे होते ते जॉईंट करून घेतलेले आहेत आणि आता आपले हे जे टोटल राऊंड्स आहेत हे 10 राऊंड्स झालेले आहेत। आता बघा, आता इथे वरती हा जो आहे हा आपला ही गंधाची बाजू आहे आणि खालची जी बाजू असणार आहे ही आपली ही बेस बाजू असणार आहे। तर आता मी ह्या खालच्या मण्यामधनं ही सुई आपली ह्या कुठल्याही एका मण्यामधनं सुई मी इथे बाहेर काढून घेते। आता धाग्यामध्ये इथे आपल्याला 4 मणी घालून घ्यायचे आहेत, 1 2 3 आणि 4 मणी मी इथे घालून घेतलेले आहेत। आता
ज्या मण्यामधनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मण्यामधनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि इथे आपला 5चा राऊंड तयार झालेला आहे। आता परत पुढचा जो मणी आहे त्या मण्यामधनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि यानंतर इथे आपल्याकडे 2 मणी आहेत, तर 5चा राऊंड तयार करण्यासाठी आपल्याला 3 मण्यांची गरज आहे। मग आपण 3 ब्लॅक कलरचे मणी घालून घेऊयात आणि 1 2 3 अशा 3 मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। आता सेम आपल्याला परत इकडे 2 मणी आपल्याकडे आहेत, मग आपल्याला परत 3 मण्यांची गरज आहे 5चा राऊंड तयार करण्यासाठी। परत मी 3 मणी घालून घेते धाग्यामध्ये आणि 1 2 3 या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता सेम प्रोसिजर तुम्हाला रिपीट करत जायची आहे। इथे 2 मणी आहेत, 3 मणी घेऊन इथला राऊंड तयार करून घ्यायचा आहे। असे आपले टोटल जे खालचे राऊंड असणार आहेत हे 10 राऊंड तयार होतील आणि 10वा राऊंड तयार करताना आपल्याकडे 4 मोती असतील, आपल्याला फक्त एकच मोती घेऊन इथे राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। तर आधी आपण हे सगळे राऊंड पूर्ण करून घेऊ, शेवटचा राऊंड कसं करायचं हे बघूयात। तर हे बघा, मी इथे हे 9 राऊंड जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत 5-5चे। आता हा जो शेवटचा राऊंड आहे तिथे आपल्याला 2 मणी घ्यायचे आहेत। मग अशी मी चुकून तुम्हाला एकच मणी सांगितला, पण इथे आपल्याकडे 1 2 3 मणी आहेत, तर 5चा राऊंड तयार करण्यासाठी आपल्याला 2 ब्लॅक कलरचे मणी लागणार आहेत। इथे मी 2 मणी घालून घेते आणि या 3ही मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घेऊयात। अशा प्रकारे हा जो आपला खालचा जो बेस आहे ज्याच्यावर आपल्याला ही महादेवाची पिंड उभी करायची आहे तो इथे आपला व्यवस्थित तयार झालेला आहे। आता माझा इथे दोरा संपलेला आहे, तर मी दोरा नवीन घेते आणि परत एकदा हे जे सगळे राऊंड आहे यातनं सुई फिरवून घेते। तसंही तुम्ही सुद्धा करा, म्हणजे हा जो आपला बेस आहे हा अगदी स्ट्रॉंग होईल, पक्का होईल। तर हे बघा, मी खाली इथे प्रत्येक ठिकाणी दोरा फिरवून घेतलेला आहे, म्हणजे हा जो आपला खालचा बेस आहे हा अगदी स्ट्रॉंग झालेला आहे। हा म्हणजे असा व्यवस्थित एकदम घट्ट झाला पाहिजे, तेव्हा कुठे आपली जी शंकराची पिंड आहे ही व्यवस्थित घट्ट बसेल। आता हे बघा, हे जे राऊंड आहेत आपले हे 9 राऊंड आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9। हे जे 9 राऊंड आहेत तर त्यामधला इथून पहिला, दुसरा आणि तिसरा, हा जो तिसरा राऊंड आहे याचा जो सगळ्यात वरचा मोती आहे, म्हणजे बघा 1 2 आणि 3 खालनं, वरनं सुरुवात नाही केलेली मी, खालनं केलेली आहे। जिथे आपण बेस बनवलेला आहे तिथून 1 2 3 तिसऱ्या राऊंड मधला जो हा वरचा मोती आहे इथे मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता इथे धाग्यामध्ये आपल्याला 4 काळे मोती घालून घ्यायचे आहेत, 1 1 2 आणि 3 4 काळे मणी आपण इथे घालून घेतलेले आहे। ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये बघा, हा जो पुढचा राऊंड आहे याच्या ह्या काळ्या मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि आता इथे धाग्यामध्ये आपल्याला फक्त 3च मोती घ्यायचे आहेत, कारण 2 मोती आपल्याकडे आहेतच। मग आता 3 मोती घेऊयात आपण आणि हा मोती आणि याचा खालचा मोती, हे बघा हा मोती आणि याचा इथला मोती, या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे इथे आपण 5-5चे राऊंड असे पूर्ण गोल तयार करणार आहोत। आता मी परत ह्याच्याच लाईनला जो काळा मोती आहे यातनं परत सुई बाहेर काढून घेते आणि इथे सुद्धा 3 मोती घेऊन इथे राऊंड पूर्ण करायचा आहे। असे तुम्हाला टोटल 10 राऊंड बनवायचे आहेत। शेवटच्या राऊंडमध्ये आपल्याला 2 मोती घालायचे आहेत आणि इथे पूर्ण 3-3 मोती घालून हे राऊंड पूर्ण करून घ्यायचे आहेत। हे पूर्ण करून घ्या। आता हे बघा, हे 10 राऊंड मी इथे तयार करून घेतलेले आहेत 5-5 मोत्यांचे। आता
त्यामधल्या एका राऊंडमधल्या एका मण्यामधनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे। आता हे जे बाहेर दिसणारे मणी आहेत ह्या प्रत्येक मण्यावर आपल्याला एक एक 4चा राऊंड तयार करायचा आहे। म्हणजे इथे 2 इथे 2 इथे 2 असे जे आहेत तर प्रत्येक मण्यावर एक 4चा राऊंड। तर इथे एक मणी आपल्याकडे ऑलरेडी आहे। मग धाग्यामध्ये आपण 3 ब्लॅक कलरचे मणी घालून घेऊयात। 2 3 ब्लॅक कलरचे मणी मी इथे घालून घेतले आणि ज्या मण्यामधनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्या मण्यातनं सुई मी बाहेर काढून घेते आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। आता इथे 4चा राऊंड आपला तयार झालेला आहे। परत पुढच्या एका मोत्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि इथे आपल्याला 2 मणी आपल्याकडे ऑलरेडी आहेत। मग आपल्याला फक्त 2च मणी लागणार आहेत 4चा राऊंड तयार करण्यासाठी। म्हणून मी इथे 2 ब्लॅक कलरचे मणी घालून घेते आणि 1 2 3 अशा 3 मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता परत हे पुढे 2 मोती आहेत आपल्याकडे। मग परत फक्त 2च घालून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे 3 मण्यांमधनं। आता हे राऊंड आपल्याला हे पूर्ण आपल्याला गोल संपूर्ण हे 4चे राऊंड तयार करायचे आहेत आणि हे राऊंड आपले टोटल 20 राऊंड असणार आहेत। 20 राऊंड इथे तुम्ही तयार करून घ्या। आता इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे 20 राऊंड बनवून घेतलेले आहेत 4 मोत्यांचे। आता यानंतर आपल्याला जे करायचं आहे ते व्यवस्थित बघा। आता ही मी बनवून घेतलेली पिंड आहे शंकराची आणि ही आता आपण बनवत आहोत ही पिंड आहे। तर आता हे जे शंकराचं पिंडीचं हे जे मुख असतं ही जी बाजू असते ही मी ज्याप्रमाणे आतापर्यंत ऐकलेलं आहे त्याप्रमाणे देवघरामध्ये किंवा कुठेही ठेवताना शंकराच्या पिंडेचे जे मुख असतं हे उजव्या बाजूला ठेवायचं असतं। आता तुम्ही हा व्हिडिओ ह्या बाजूनी बघत आहात तर तुमची उजवी बाजू ही आहे। त्यामुळे आता ही जी आपली शंकराची पिंड आहे त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला हे मुख जे आहे हे बनवायचं आहे आणि ठेवताना पण आपल्याला त्याचप्रमाणे ठेवायचं आहे। तर आता हे बनवत असताना आपल्याला इथे असा काही काउंट नाहीये की कुठल्या काउंटला म्हणजे कुठल्या राऊंडला आपल्याला हे बनवायचं आहे। पण इथे बघा मी इथे हा जो आपला गंध आहे पिंडेवर आपण हा जो गंध लावलेला आहे या गंधाच्या अगदी सेंटरला हे मुख बनवलेलं आहे पिंडेचं। तर आता ह्याचा सेंटर पॉइंट मी आता इथे काढलेला आहे। हा सेंटर पॉइंट काढणं खूप सोपं आहे। हा जो गंध आहे या गंधाच्या ह्या बाजूला इथे आपले हे जे 2 मणी आहेत हा मणी आणि हा मणी ह्या मणावर मी सेंटर पॉइंट घेतलेले आहेत। अगदी म्हणजे इथे यायला हवे आहेत ते त्या हिशोबाने आपले हे 2 जे पॉइंट आहे हे सेंटर पॉइंट आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवते। इथनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। धाग्यामध्ये आता आपल्याला इथे परत 4चा राऊंड तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी धाग्यामध्ये मी 3 ब्लॅक कलरचे मणी घालून घेते। 3 ब्लॅक कलरचे मणी मी इथे घातलेले आहेत आणि ज्या मण्यातनं धागा बाहेर निघालेला आहे त्याच मण्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। यानंतर याचा जो अलीकडचा मणी आहे या मण्यावर पण आपल्याला असाच एक राऊंड तयार करायचा आहे। मग मी आता फक्त काय करते की सुईची जी डिरेक्शन आहे ती फिरवून घ्यायची आहे आपल्याला। म्हणून मी या मण्यांमधनं जी आहे ती फक्त सुई फिरवून घेत आहे आणि असं केल्याने आपले जे हा जो इथला भाग आहे हा सुद्धा व्यवस्थित घट्ट बसेल। आता इथे पण आपल्याला 4चा राऊंड तयार करायचा आहे। 2 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत म्हणून मी 2च मोती घेते आणि या 2 मण्यांमधनं सुई मी बाहेर काढून घेते। अशा प्रकारे आता परत पुढच्या दिशेने म्हणजेच वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि याच्यावर आपल्याला आणखीन एक राऊंड तयार करायचा आहे। असे आपल्याला टोटल 4 राऊंड तयार करायचे आहेत। हे याच्यावर एक आणि याच्यावर एक असे मी 2 राऊंड तयार केलेले आहेत। याचप्रमाणे आपण 4 राऊंड तयार करणार आहोत। मी एक राऊंड दाखवते कसा करायचा।
इथे मी 3 मोती घेतलेले आहेत धाग्यामध्ये। आता ह्या आणि ह्या दोनही काळ्या मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता परत इथे 2च मोती आहेत, मग 2 मोती घ्यायचे आहेत परत धाग्यामध्ये आणि 1 आणि 2 अशा 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। याचप्रमाणे आता हे जे 1 आणि 2 झाले इथे, त्याचप्रमाणे हे 4 राउंड आहे, इथे 4 राउंड आणि इथे 4 राउंड असे तुम्ही पूर्ण करून घ्या। मग आपण पुढची स्टेप पाहूयात। आता मी इथे 4 राउंड आणि इथे 4 राउंड हे करून घेतलेले आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे हे बघा। आता या मण्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। धाग्यामध्ये आता आपल्याला एक ब्लॅक मोती, एक गोल्डन मोती आणि परत एक ब्लॅक मोती असे 3 मोती घालून घ्यायचे आहेत। आणि आता आपल्याला ज्या मोत्यातनं हा धागा बाहेर निघालेला आहे त्या मोत्यातनं, त्याच्या पुढच्या मोत्यातनं अशा 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आणि हे आपल्याला उभं करायचं आहे असं, म्हणजे आता आपण बॉर्डर करतो आहे हे लक्षात घ्या। आता धाग्यामध्ये आपल्याला एक ब्लॅक मोती आणि एक गोल्डन मोती घ्यायचा आहे, एक ब्लॅक मोती आणि एक गोल्डन मोती, आणि परत हे जे 2 मोती आहेत ब्लॅक कलरचे, या मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। यांना प्रत्येक वेळेला आपल्याला असं उभं करायचं आहे, म्हणजे हे उभं राहील व्यवस्थित। यानंतर हा जो पुढचा ब्लॅक कलरचा मणी आहे, या मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। इथे आता आपल्याला धाग्यामध्ये परत एक ब्लॅक कलर आणि एक गोल्डन कलर घालायचा आहे आणि या 2 मोत्यांमधनं, या 2 ब्लॅक मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। धागा व्यवस्थित घट्ट ओढायचा आहे आणि हे अशा प्रकारे ठेवायचं आहे। परत पुढच्या ब्लॅक मोत्यामधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। सेम करायचं आहे, एक ब्लॅक कलर, एक गोल्डन कलर, एक ब्लॅक एक गोल्डन, आणि ह्या 2 आणि पुढच्या एका 3 अशा 3 मण्यांमधनं एकाच वेळेला सुई आपण बाहेर काढून घेऊयात। धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा। परत पुढच्या स्टेपमध्ये सेम तेच रिपीट करायचं आहे। एक, 2 आणि पुढच्या एका 3 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आणि धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता मेन पॉइंट आपला पुढे आहे, जिथे आपल्याला हे जे आपलं शंकराच्या पिंडीचं जे मुख आहे हे व्यवस्थित असं वरती उचललं जाईल, त्यामुळे आपण हे असं करतोय। तर आता हे बघा, एक परत ब्लॅक कलर, एक गोल्डन कलर। आधी आपल्याला ह्या 2च मण्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। या 2 ब्लॅक मण्यांमधनं सुई मी बाहेर काढून घेतली, धागा व्यवस्थित घट्ट ओढून घेतला। आणि आता आपल्याला हा जो ह्या राउंड मधला जो हा इथला मणी आहे, या मण्यामधनं सुई बाहेर घेऊन जायची आहे अशा प्रकारे। आणि आता इथे आपल्याकडे 1 आणि 2 ब्लॅक मणी ऑलरेडी आहेत, मग धाग्यामध्ये परत एक ब्लॅक आणि एक गोल्डन कलरचा मणी घालायचा आहे, एक ब्लॅक आणि एक गोल्डन, आणि 1, 2 अशा 2 मण्यांमधनं, आणि पुढच्या एका मण्यातनं जरी लगेच घातली तरीही चालेल, अशा 3 मण्यांमधनं एका वेळेला सुई काढून घ्यायची आहे बाहेर अशा प्रकारे। आता जसं जसं तुम्ही हे पुढचं करत जाल आणि इथलं पण हे जेव्हा जॉईन होईल तेव्हा हे आपोआप असं वरती उचललं जाईल। तर आधी मी काय करते, हे सगळं पूर्ण 2-2 मोती घालून हे सगळं इथे राउंड पूर्ण करून घेते, आणि मग आपण शेवटच्या स्टेपमध्ये कसं करणार आहोत हे बघूयात, आणि मग हे आपलं कसं वरती उचललं जाणार आहे हे आपल्याला समजेल। आता मी इथपर्यंत हे करत आलेली आहे, तर हे आपोआप आपलं वरती उचललं गेलेलं आहे। आता आपल्याला
इथे पण हे जॉईन करायचं आहे। हा इथला एक मणी आहे ब्लॅक कलरचा आणि इथला एक मणी आहे। आता धाग्यामध्ये मी एक काळा मणी आणि एक गोल्डन मणी घालून घेते आणि परत या दोन मण्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घेऊयात। याला आपल्याला थोडंसं असं उभं करायचं आहे। यानंतर परत पुढचा जो ब्लॅक मणी आहे यातनं सुई बाहेर काढायची आहे। आता इथे सुद्धा धाग्यामध्ये आपल्याला एक ब्लॅक आणि एक गोल्डन मणी घालायचा आहे आणि परत या दोन ब्लॅक मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढच्या ब्लॅक मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। धागा प्रत्येक वेळेला घट्ट ओढायचा। परत इथे एक ब्लॅक आणि एक गोल्डन मणी घालायचा आहे आणि ह्या दोन ब्लॅक मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। यानंतर इथे पुढे या तीन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि इथे आपल्याकडे तीन ब्लॅक कलरचे मणी आहेत, तर आपल्याला फक्त एकच गोल्डन कलरचा मणी घालायचा आहे। एकच गोल्डन कलरचा मणी मी इथे घातला आणि ह्या खालच्या दोन ब्लॅक कलरच्या मण्यांमधनं सुई आधी आपण बाहेर काढून घेऊ। धागा व्यवस्थित घट्ट ओढायचा आहे आणि परत हा जो ब्लॅक मणी आहे यातनं पण खालच्या दिशेने खालून वरच्या दिशेने अशा प्रकारे ओढून घ्यायची आहे सुई। हे बघा इथे जे आपलं खालचा जो शंकराच्या पिंडीचं मुख आहे हे बनवून तयार झालेला आहे। आता मी इथे गाठ मारून घेते आणि आपण वरचा जो भाग आहे तो कसा करायचा हे आता आपण बघूया। आता आपली शंकराची पिंड बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे। आता फक्त आपल्याला हा जो वरचा पार्ट आहे हा कंप्लीट करायचा आहे। तर इथे हे जे वरती मोती आहेत हे 10 मणी असणार आहेत आपले। तर यातल्या ह्या दोन मण्यांवर आपल्याला 5चा राऊंड तयार करायचा आहे। तर ह्यासाठी इथे मी धाग्यामध्ये 3 ब्लॅक कलरचे मणी घालून घेते। 1 2 आणि 3 ब्लॅक कलरचे मणी घातले आणि ह्या दोन मण्यांमधनं एकाच वेळेला सुई आपण पुढच्या दिशेने बाहेर काढून घेऊयात। यानंतर परत पुढच्या दोन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। इथे आपल्याकडे 1 2 3 मणी ऑलरेडी आहेत, मग धाग्यामध्ये आपल्याला 2च मणी घ्यायचे आहेत। 2 मणी मी घेतले आणि 1 2 3 अशा ह्या 3 मण्यांमधनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढच्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। इथे सुद्धा आपल्याला 2 मणी घालून घ्यायचे आहेत, 1 आणि 2 आणि परत 3 मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। सेम प्रोसेस आपल्याला परत रिपीट करायची आहे। 2 मण्यांमधनं मी सुई बाहेर काढून घेतली, धाग्यात फक्त 2 मणी घातले आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची। प्रत्येक वेळेला धागा जो आहे हा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता हे बघा इथे आपल्याला 5च राऊंड तयार करायचे आहेत। हा पहिला राऊंड 5चा, हा दुसरा राऊंड 5चा, हा तिसरा राऊंड 5चा, हा चौथा राऊंड 5चा। आता 5वा राऊंड तयार करताना आपल्याकडे 1 2 3 आणि 4 मोती आहेत। 4 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत। मग आपण
या आधी या 2 मोत्यांमधनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घेऊयात। यानंतर हा जो वरचा मोती आहे ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊयात आणि मग धाग्यामध्ये फक्त एकच मोती आपल्याला घालायचा आहे। या मोत्यातनं नाही घालायचं आपल्याला। इथे आपल्याकडे आता हे 1 2 3 4 मोती आहेत धाग्यामध्ये। तर हे बघा 1 2 3 4 मणी आपल्याकडे ऑलरेडी आहेत। मग 5चा राऊंड तयार करण्यासाठी आपल्याला एक काळा मणी घालून घ्यायचा आहे धाग्यामध्ये। आणि आता हा जो या साईडचा मणी आहे यातनं आणि याच्या खालच्या मण्यांमधनं अशा 2 मण्यांमधनं आणखीन आपण सुई बाहेर काढून घेतली। आणि आता इथे आपले हे राऊंड सगळे तयार झालेले आहेत। आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, प्रत्येक राऊंडमधनं एकदा सुई बाहेर फिरवून घ्यायची आहे, म्हणजे हे जे वरचे आपले राऊंड आहेत हे व्यवस्थित घट्ट बसतील आणि त्याची फिनिशिंग पण एकदम प्रॉपर दिसेल। आणि हा जो मधला जो राऊंड आहे हा आता आपला नॅचरली तयार झालेला आहे। ह्या राऊंडला पण आपण गोल धागा फिरवून घेऊयात, म्हणजे हाही राऊंड अगदी व्यवस्थित घट्ट असा बसणार आहे। आणि आता आपल्याला हा धागा एका बाजूला नेऊन इथे गाठ मारून घ्यायची आहे। हे बघा हे व्यवस्थित आपलं हे तयार झालेलं आहे। आता मी इथे एक बारीक गाठ मारणार आहे। त्यासाठी असं धाग्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। छोटासा एक राऊंड ठेवायचा, यातनं सुई परत बाहेर काढायची आणि इथे धागा ओढून घ्यायचा कट टू कट। आणि इथे धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे इथे आपली ही शंकराची जी पिंड, महादेवाची पिंड जी आहे ही इथे तयार झालेली आहे। हे बघा। तर मैत्रिणींनो, अगदी सोपं करून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर तुम्हाला जर ही शंकराची पिंड आवडली असेल तर तुम्ही नक्की बनवून बघा। उद्याच श्रावणी सोमवार आहे, त्यामुळे आजच रात्री ही पिंड बनवून पूर्ण करा, म्हणजे उद्या तुम्हाला या शंकराच्या पिंडेची पूजा करता येईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।